नमस्कार, मैं अंकुश MCN हिंदी न्यूज़ में आपका स्वागत है। आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। अतिवृष्टि से प्रभावित नांदेड़ जिले में खेती के तत्काल पंचनामे करें। किसानों की आत्महत्याएं रोकने के लिए राज्य सरकार ने विश्वास दिलाने की आवश्यकता। विपक्ष नेता अजीत पवार की मांग। और अब समाचार विस्तार से। राज्य के प्रतिपक्ष नेता अजीत पवार ने शनिवार 30 जुलाई को नांदेड़ हिंगोली दौरा किया। किनवट माहूर तहसील के खेतों में प्रत्यक्ष पहुंचकर अतिवृष्टि से प्रभावित इलाकों का जायजा लिया। खेती फसलों का बड़े पैमाने पर नुकसान हुआ है, इसके तत्काल पंचनामे कर किसानों की आत्महत्याएं रोकने की मांग अजीत पवार ने की है। नांदेड़ दौरे पर आए महाराष्ट्र के प्रतिपक्ष नेता अजीत पवार ने शनिवार 30 जुलाई को किनवट माहूर तहसील के अतिवृष्टि से प्रभावित इलाकों का प्रत्यक्ष जायजा लिया। 15 दिनों से इन इलाकों में बारिश थम गई है, फिर भी प्रशासन ने अतिवृष्टिग्रस्त खेती के पंचनामे ही नहीं किए हैं। मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने इसकी सूद लेकर तत्काल पंचनामे करवाने के निर्देश देने का आह्वान अजीत पवार ने किया है। पंचनामे नहीं होने से यहां के किसान आत्महत्याएं कर रहे हैं। उन्हें आत्महत्या से रोकने के लिए राज्य सरकार ने विश्वास दिलाने की आवश्यकता है, ऐसा भी विपक्ष नेता अजीत पवार ने कहा है। शनिवार 30 जुलाई को राज्य के विपक्ष नेता अजीत पवार नांदेड़ हिंगोली दौरे पर आए थे। महाराष्ट्र में हाल ही हुई अतिवृष्टि ने विदर्भ और मराठवाड़ा क्षेत्र में कोहराम मचा दिया था। इसमें नांदेड़ जिले की कई तहसीलों के साथ ही किनवट माहूर तहसीलों में भी अतिवृष्टि से खेत क्षेत्र बुरी तरह से प्रभावित हुआ है। कई किसानों के खेत पानी के नीचे आ गए हैं, तो कई किसानों के खेतों की फसलें उखड़ जाने से खेत जमीन मैदान बन गई है। किनवट माहूर विधानसभा निर्वाचन क्षेत्र के दत्तमांजरी, वजरा, मांडवा, कुपटी आदि ग्राम परिसर के खेतों में प्रत्यक्ष पहुंचकर अजीत पवार ने जायजा लिया। दत्तमांजरी के किसान लक्ष्मण देवा और जनार्दन दगड़ू केंद्रे आदि किसानों से अजीत पवार ने पूछताछ की। इस समय किसानों ने शिकायत भरे ज्ञापन सौंपकर राज्य सरकार से आर्थिक मदद दिलवाने की विपक्ष नेता अजीत पवार से गुहार लगाई। आम्हाला शेतीचं अनुदान पण भेटत नाही। 14 पर्यंत आम्हाला अनुदान भेट होते सर, तर आता या जे 8 वर्षापासून 15 पासून तर आजपर्यंत कसल्याच प्रकारचं अनुदान नाही। त्यांनी कोर्टात गेले देवस्थानवाले। चव्हाण कोण आहे मी किसन तुमचा मोबाईल नंबर देऊ किसनरावचं इथं जरा काय तुमचं काय म्हणणं काय? घर आमचं जागेवर नाही, बसा जागा नाही, कशाला घातलं घर काहीच नाही आमची घराची। आता कुठं राहतं घर हा टक्क्याच्या घरात सगळं बोल आहे, घरामध्ये पाणी आहे 25। हो, घरकुशीचा सोय नाही आमच्या। ही विहीर कुणाची? पण ते पण लवकरच संपून टाकावेत। आतापर्यंत कोणी आलेलं नाही सर इकडे। पहिल्यांदा प्राधान्य नदीकाठच्या भागातल्या शेतकऱ्यांचं तुमच्यापेक्षा जास्त नुकसान झालं म्हणून पहिलं तिथं प्राधान्य दिलं। आता ते उरकत आलेलं आहे असं प्रशासनाचं म्हणणं आहे। आता ते इकडं सुरू होईल, तर 2-4 दिवसामध्ये होतील पंचनामे। जे काही असेल त्या पद्धतीनं सांगा। आता ह्या पिकाचं नंतर काय होणार? भरून आतापर्यंत टोंगळ्यापर्यंत कापूस राहायला पाहिजे होता आणि जरा बाजूला सोयाबीन पण भरपूर झाला असता, मोठा झाला असता। ही अशी परिस्थिती झाली सर। आता याचं पीकही जास्त येणार नाही आणि डोंगराला लागून सगळे शेती आपल्या ग्रामीण भागातल्या जनावरांचा खूप त्रास आहे। रात्रभर लोकांना राहावं लागतं, म्हणजे आलं तरी पीक जनावर खाऊन टाकतात। सगळे अनंत अडचणीत हा एरिया आहे। पिकाची तर अशी दयनीय अवस्था झाली। एक तर आधीच जनावरांचा त्रास जंगली। तुम्ही फक्त खरीप घेता का रब्बी पण घेता? नाही, खाली एकच ते बी असं त्रास नाही। एवढ्या जागेला आता एवढ्या जागेला इथं प्राण्याचा त्रास आहे। पूर्ण प्राणी खाऊन आज सामरे खाली तुम्हाला दाखवतो वावराने। जेवढं खाल्लं तेवढं भरपाई सध्या सरकार देऊ शकते। प्रत्येक बीज जिमनी टाकलं तेव्हापासून इथं आम्हाला जागल करावं लागतं, तेव्हा माल येतं सर, नाही तर नाही। ते तारेचं हे देतात, करंट देतात, तसं घेत नाही।
नाही काहीच नाही. ती एक आता स्कीम आणली ना, फाईल शॉक असतो ते जनावर ही जमीन का ही विहीर कशात केली? यांच्या नावाने करा. किती परूस आहे? किती परूस आहे? मध्ये परवा नाही, पण यांची नावं लिहा त्याच्यामध्ये. जमीन पाणी उन्हाळ्यात असतं का? उन्हाळ्यात नाही. फक्त एक 500 मीटरचं थोडा मागे व्हा महिला बोलू. या महिला थांबा 2 मिनिट. असं 6-7 फुटवर असे 5 रे पण कुठल्या पैशात केली? खर्चून गेलेले आहेत, बाजूत झालेले आहेत. एक तरी 15 हा बाई, तुमची कुठे आली जमीन? तुमची ताई इथंच आहे. तुमची? बरं, काय तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे सर, आम्हाला काही भेटणं झालंय, एवढं केलं समजा. पंचनामे पण नाही झाले. काहीच नाही सर. घर वगैरे पडलीत का? घर पडलं सर, पाणी आले, जनावराला जागा नाही, सगळं असं तट्याचे घरकुल येते ते म्हणते, आम्हाला कधी दिसतही नाही, कुठं आली कुठं चालली काही माहिती नाही सर. पहिलेच आम्ही अडाणी लोक आहे, आम्हाला काय समजणार नाही तेवढं बोलायचं सर. पण आम्हाला मेहरबानी करून आमच्या शेतात दरवर्षी कुठली पिकं घेतात? आम्हाला पाणी नाही. कुठली पिकं? कापूस, सोयाबीन जेवढं झालं तेवढं सर. हा. जास्त करून ही दोनच. हा, दोनच सर. आता तूर जळाली काहीच नाही. जास्त पाण्यामध्ये तूर काही घेतात. शेतामध्ये सगळं पाणी झालंय, पाय टाकू दे ना, डवराचा ना, कसं जगायचं सर? वेळ आहे आता, काहीच खरं नाही. दौरान विपक्ष नेता के दौरे को लेकर राज्य के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री आलोचना कर रहे हैं, लेकिन मैं अपना काम कर रहा हूं। अतिवृष्टि से राज्य भर के साथ ही नांदेड़ जिले में भी किसानों की खेती और फसलों का बड़े पैमाने पर नुकसान हुआ है। स्थिति गंभीर इसलिए बनी है कि मराठवाड़ा की खेती केवल बारिश पर ही निर्भर है। अब बारिश ने ही कहर ढाया है तो इस साल की फसल तो होगी नहीं, इसलिए दौरे की राजनीति करने की बजाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किसानों की बर्बाद फसलों के तत्काल पंचनामे करवाने चाहिए, क्योंकि कुदरत के कहर से ध्वस्त हुई खेती फसलों से तंग आकर किसान आत्महत्याएं करने लगे हैं। शुक्रवार 29 जुलाई को ही किन्नौर तहसील के एक किसान ने आत्महत्या की है। उसके परिवार से भी मुलाकात हुई है। इन लोगों को आर्थिक राहत देने की आवश्यकता है। साथ ही राज्य के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री ने अतिवृष्टि से प्रभावित खेती और फसलों के नुकसान से तंग आकर होने वाली किसानों की आत्महत्याएं रोकनी चाहिए, किसानों को आत्मविश्वास दिलाना चाहिए, ऐसी जानकारी विपक्ष नेता अजित पवार ने MCN हिंदी न्यूज़ को दी। एक गोष्ट मला राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगायची, आम्ही दौरा करतोय तर त्या दौऱ्याबद्दलच चर्चा करताय। माझं त्यांना सांगणं आहे की ती चर्चा करण्याच्या पेक्षा तुम्ही तुमचं काम करा, आम्हाला आमचं काम करू द्या। आज आपल्या माहूर तालुक्यामध्ये कालच एका शेतकऱ्याने आत्महत्या केली। आज मगाशी त्याची बायको आणि त्याचं छोटं मूल ते आणि त्याचा मेवणा म्हणजे त्या बायकोचा भाऊ हे तिघही आम्हाला भेटले, गावकरी पण भेटले। आम्ही सातत्याने सांगतोय आम्हाला ह्याच्यात राजकारण करायचं नाही, परंतु मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे। आज पाऊस पडून जाऊन इतके दिवस झाले तरी देखील पंचनामे झाले नाहीत। बऱ्याचशा शेतकऱ्यांची किंवा शेतमजुरांची घरं पडलेली आहेत, त्याला तातडीनं जी 5,000 रुपये मदत करायची असते ती मदत मिळालेली नाही। आणि आता त्या व्यक्तीशी त्या महिलेशी मी बोलत होतो, म्हणलं का काल आत्महत्या केली? ते म्हणले दादा माझ्या नवऱ्याने विष प्राशन केलं आणि सरळ सांगितलं की आता इतके दिवस झाले तरी कुठल्याही प्रकारची मला मदत मिळत नाही आणि त्याच्यामुळं माझं आता कसं प्रपंचाचं कुटुंबाचं होणार, ह्या दुःखामध्ये त्यांनी स्वतःला संपवलं। आता एकनाथराव शिंदे तुम्ही मला सांगा की 302चा गुन्हा कोणावर दाखल करायचा? आपण राज्याचे मुख्यमंत्री झालेला आहात आणि तुम्ही सगळीकडे फिरताय, तो तुमचा अधिकार आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही। पण जे सध्या सर्वात महत्त्वाचं संकट आपल्या मराठवाडा विदर्भाच्या जनतेवर आलेलं आहे, त्या संकटामधनं त्या लोकांना बाहेर काढायचा प्रयत्न करा ना। पहिल्यांदा त्यांना एक आत्मविश्वास द्या ना की बाबा नका तुम्ही आत्महत्येच्या पर्यंत विचार करू,
आत्महत्या तर अजिबात करू नका. तुमच्याला संकटातनं 100% सरकार बाहेर काढेल. नुसतं बाहेर काढेल. 15 दिवस अजून पंचनामे नाही, बाकीच्या प्रकारची कुठली मदत नाही. मात्र इकडं तिकडं फेऱ्या चाललेल्या आहेत, इकडं तिकडं दौरे चाललेले आहेत. ते दौरे महत्त्वाचे आहेत का माणसाचा जीव महत्त्वाचा आहे? ह्याचा कुठंतरी विचार मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री केला पाहिजे. आणि त्या जी भगिनी आज आमची विधवा झालेली आहे तिला न्याय मिळाला पाहिजे. काही शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात, मग तुम्ही लक्ष देणार आहे? ह्याचं उत्तर सरकारने दिलंच पाहिजे.